नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की गुरुकवशधर स्तोत्राची ताकद काय आहे ते मी स्वतः अनुभवलेली आहे. गुरुकवशधर स्तोत्र जो कोणी वाचतो त्याच्या आयुष्यातले संकट दूर झाल्याशिवाय राहत नाहीत, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्या ताईंना अक्षरशः वांजुटी म्हणून बोलत होते. तू वांजुटी आहेस. त्यात त्यांचा जॉब केलेला, म्हणजे अशा बऱ्याच संकटांना त्या ताईंनी तोंड दिलेलं आहे. तर या संकटातून, या दुःखातून ताई कशा बाहेर आल्या, स्वामीने त्यांना कसं बाहेर काढलं, हे या अनुभवातून तुम्ही नक्की ऐका. त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे, खूप दिवसापासून आहे. पण असं स्वामींनी मला खूप छोटे मोठे अनुभव दिलेले आहेत. प्रत्येक छोट्या मोठ्या, म्हणजे मी जेव्हा कोणतंही महत्वाचं काम करू द्या त्याच्यामध्ये स्वामींनी मला प्रचिती तर दिलेली आहेच आहे, पण मोठे सुद्धा अनुभव मला खूप, म्हणजे खूप मोठे अनुभव दिलेले आहेत. त्यामधला हा एक अनुभव मी तुम्हाला सांगते की जेव्हा मला म्हणजे माझं लग्न व्हायचं होतं तेव्हापासून, लग्नाच्या अगोदरपासून मी स्वामी सेवेत आहे. पण स्वामी सेवा काय असते, काय म्हणजे मी कोणत्या प्रश्नामुळे स्वामी सेवेत आले, तर जेव्हा मला मी जॉब करायचे तेव्हा त्या जॉबच्या ठिकाणी माझा मार्केटिंगचा जॉब होता. मी काही दिवस, म्हणजे पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी ते अनपेक्षित होतं की मी खरंच एवढ्या मोठ्या पोस्टवरती जॉब करू शकते का, किंवा माझं तेवढं कॅलिबर आहे का, हे मी स्वतःलाच प्रश्न विचारायचे. पण जेव्हा माझ्यासोबत काही वाईट गोष्टी घडायला लागल्या, की जसं की मी जॉबला गेले तर तिथे मला टॉर्चर व्हायचं, किंवा मी काम पूर्ण करून सुद्धा मला समजून घ्यायचं नाही, म्हणजे ते बॉस वगैरे होते ते समजून घ्यायचे नाहीत. समजून घेणं म्हणजे काय, तर मी जे काम केलंय त्याला कधीच ते अप्रिशिएट करणार नाहीत, किंवा ते म्हणणार नाहीत की बाबा मी म्हणजे क्रेडिट जे म्हणता ना, ते मी स्वतः काम करायचे, पण ते क्रेडिट जायचं ते पूर्ण सिनियर लोकांना, आणि त्यांच्यावरून असं दिसून यायचं की मी स्वतःहून काम केलंय म्हणून. समजून घ्यायचे नाही. तर समजून घेणं म्हणजे काय, तर ते पूर्णपणे मी काम करायचे आणि ते सिनियर लोक असं दाखवून द्यायचे की मीच काम केलंय म्हणून. म्हणजे पुढे जे बॉसला रिपोर्टिंग जायचं ते पूर्ण सिनियरचं जायचं, माझं काहीच जात नव्हतं. मग असं करून करून मला इतकं एक दिवस फ्रस्ट्रेट झालं की मला माझं स्वतःला असं वाटायला लागलं की बाबा मी पूर्ण काम करते तरी पण मला म्हणजे मला माझ्या कामाच्या बाबतीमध्ये कमी का लेखलं जातं, माझं काम का दिसत नाहीये त्यांना. मग मी स्वामींच्या सेवेत तर होतेच होते. मी स्वामींना म्हणायचे की स्वामी, माझ्या बाबतीमध्ये असं का होतंय बरं, म्हणजे मी पूर्ण मनापासून काम करते, प्रामाणिकपणे काम करते, आणि माझं क्रेडिट दुसरे घेतात. मला असं नकोय. जे मी काम करते ते माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि ते मार्केटिंगचं काम होतं, सेलिंग जे आपण करतो, त्यांचे जे प्रोडक्ट होते ते ह्या ताईंकडे काम होतं सेलिंग करणं. तर त्या सेलिंग करायच्या, आणि त्यांचं अर्थातच कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे त्यांच्याकडून खूप काही तो बिझनेस वाढायचा. त्या प्रॉफिट करून द्यायच्या कंपनीला. आणि हळूहळू काही दिवस गेले, त्याचबरोबर स्वामींची सेवाही चालू होती. आणि एक दिवस स्वतः बॉस बोलले, त्या सिनियरला इतके ओरडले की तू ह्या मॅडमचा इतका छान रिझल्ट असताना सुद्धा तू स्वतःच क्रेडिट घेऊन माझ्या समोर येत होतास की बाबा नाही यांनी केलंय म्हणून ते, किंवा मी केलंय, त्यांच्याकडून काम करून घेऊन तुम्ही मला रिपोर्टिंग करायचे का. तर असं नाहीये. तर त्या बॉसने त्या सिनियरला इतकं काही झापलं आणि बोलले की अक्षरशः त्या मॅडमचं जे काही काम होतं ते पूर्णपणे त्या बॉसला समजून गेलं, आणि त्यांनी आणखीन त्यांची पगार वाढ केली, त्यांना मोठ्या पोस्टवर दिलं. पण काय नशीब म्हणतात ना, आपल्यासोबत काहीतरी नवीन उमेद घेऊन आलेलं असतं, काहीतरी खेळ खेळत असतो. तर तसंच त्या ताईंच्या बाबतीमध्ये झालं. त्यांचा जॉब, म्हणजे त्यांच्या पर्सनल कारणामुळे त्यांना तो जॉब सोडावा लागला. म्हणजे ताईंचं लग्नाचे दिवस, लग्न तर म्हणजे स्थळ तर बघायला चालूच होते. ताईंचं लग्न जमलं. लग्न जमल्याबरोबर ते स्थळाने असं सांगितलं की आता तुला जॉब करायची काही गरज नाहीये, तू नको करूस म्हणून. तर अशा कारणांमुळे त्यांचा जॉब गेला. म्हणजे त्यांनी जॉब सोडला तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं.
लग्न झाल्यावरती म्हणजे मिस्टर पण चांगलं पोस्टलेच होते. लग्न झाल्यावरती 2-3 वर्ष असेच गेली. त्यांना वाटलं की आता वर्षभरात जर प्रेग्नन्सी राहिली तर आणि जॉब जर जॉईन केला तर परत जॉब सोडावा लागेल. म्हणून त्यांनी जोपर्यंत त्यांना बेबी होत नव्हतं, त्यांचं फॅमिली प्लॅनिंग होत नव्हतं, तोपर्यंत ते जॉबचं काही बघतच नव्हत्या. तर 2 वर्ष झाले लग्नाला, 3 वर्ष झाले, पण तरी सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग त्यांची सासूबाई किंवा जे आसपासची लोक होती किंवा त्यांच्या नणंद होत्या, त्या पूर्ण म्हणजे त्यांना इतक्या टॉर्चर करायच्या, इतकं बोलायच्या की अक्षरशः त्या म्हणायच्या की मी का म्हणजे तू वांझोटी आहेस, तुला कधीच काही होणार नाही, मुलबाळ होणार नाही, तुझ्या पायी लक्ष्मी नाहीये किंवा असं काही भरपूर काय 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 वाईट साईड बोलत होते त्यांना. आणि त्या ताईंना इतकं टॉर्चर व्हायचं की आपण एवढे वेल एज्युकेटेड असताना सुद्धा आपण या माणसांचं का ऐकून घेतोय? आपल्याकडे पण काहीतरी ऑप्शन्स आहेत ना, आपण प्रयत्न करतोय ना. जरी मला नॅचरली प्रेग्नन्सी नाही राहिली तरी पण मी IVF करून म्हणा किंवा आणखीन काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी बाकीचे प्रयत्न तर करू शकते ना. मग असं त्या ताईंना वाटायचं. पण जेव्हा ती लोक वाजोटी बोलायचे तेव्हा खूप वाईट वाटायचं की आपल्यामध्येच काहीतरी कमी आहे. आणि म्हणजे आपण एवढे कमजोर आहोत का की लोक आपल्याला असे बोलू शकतात. मग मी स्वामींपुढे रडायची, खूप रडायची खूप, आणि स्वामींना सांगायचे की स्वामी मला हे लोक असे का बोलतायत, का असं होतंय, आणि माझ्यामध्ये असं काय कमी आहे किंवा मला ते होत नाहीये. मग त्यांनी संतती प्राप्तीसाठी सेवा घेतली होती. त्याच्यामध्ये घोर पशुधन स्तोत्राची सेवा होती, हनुमान चालीसा होतं, तारक मंत्र होता, स्वामींचं नामस्मरण होतं. या सगळ्या सेवा त्यांनी मनापासून केल्या आणि रोज 51 वेळा घोर पशुधन स्तोत्र 51 दिवस त्यांनी म्हटलं. आणि त्याच्यानंतर 51 दिवस त्यांचे व्हायच्या आतच त्यांना प्रेग्नन्सी राहिली. तर आता प्रेग्नन्सी राहिली तर घरातले जे सासरची लोक होते ते, नवरा सोडला तर बाकीची कुठलीच म्हणजे चांगली नव्हती माणसं, म्हणजे सासू सासरे म्हणा, यांचा काही सपोर्ट नव्हता. तर मग आता घरातली कामं करणं, परत बाहेरचा जॉब बघणं, अशा पद्धतीचे जे काही कामं होती त्या ताईंना खूप म्हणजे खूप इतकं त्रास व्हायचा. आणि तुम्हाला माहितीये की एका प्रेग्नंट बाईला जर घरातली कामं, जॉब हे सगळं सांभाळून जर करायचं म्हटलं तर किती हाल होतात आणि किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तर हे ताईंच्या बाबतीमध्ये झालं. ताई सांगतात की मी जेव्हा जॉबवर जायचे तेव्हा अगदी जॉबवरून घरी यायचे तेव्हा अगदी थकून गेल्यासारखे व्हायचे. मला समजत नसायचं मी काय करू, कारण अर्थातच ताईंसोबत 2 जीव होते, घरातलं काम करायचं होतं, जॉबच्या ठिकाणी परत जॉबचं टेन्शन असायचं. या सगळ्या गोष्टी हँडल करून पुढे जाणं खूप अवघड असतं एका स्त्रीसाठी, आणि ताई ते अनुभवत होत्या. ताई सांगतात की या सगळ्या गोष्टी म्हणजे ते दिवसही गेले माझे आणि मी काढले ते दिवस. त्याच्यानंतर माझा डिलिव्हरीचा काळ आला, म्हणजे माझा 9वा महिना सुरू झाला. आम्ही प्रेग्नन्सी सोनोग्राफी करायला गेलो. आता लास्टच्या महिन्यातली सोनोग्राफी असते, त्याच्यामध्ये समजलं की बाबा नाही ठीक आहे, बाळ चांगलं आहे किंवा त्याची वाढ वगैरे पण चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर ताईंची 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली, त्यांना मुलगा झाला आणि सगळं व्यवस्थित झालं. अर्थात त्या ताई वेल एज्युकेटेड असताना सुद्धा त्यांची काहीच म्हणजे त्यांच्या हातून असं काही जास्त कामं वगैरे झाली नव्हती, पण तरी सुद्धा त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली. आजच्या काळामध्ये जर जास्त विचार केला तर नॉर्मल डिलिव्हरी खूप कमी होते, खूप म्हणजे खूप कमी होते. तर त्या ताई सांगतात जेव्हा माझ्या बाबतीमध्ये असं झालं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी स्वामींचे आभार मानले. तोपर्यंत माझे 51 दिवसही पूर्ण झाले नव्हते, पण मी तेवढ्यातून जसजशी मला जॉब, घर हे सगळं सांभाळून मी स्वामींची सेवा करायचे आणि जशी जमेल तशी करायचे. कारण स्वामींनाही माहिती होतं माझी कंडिशन काय आहे आणि मला कोणत्या कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं. तर त्या ताई सांगतात की मी जेव्हा सेवा करायची तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून खूप अश्रूच्या धारा व्हायच्या. मला समजत नव्हतं की मी काय करू आणि काय केल्याने माझं पूर्णपणे हे सगळे प्रश्न जे आहेत ते सुटतील. एकीकडे जॉबच्या ठिकाणी कसा त्रास होता, तो जॉबही गेला होता. दुसरीकडे मला असं संतती प्राप्ती म्हणजे लोक जे बोलत होते तू वाणजोटी, तुला कधीच काही होणार नाही किंवा काय, असं त्या शब्दांचं टॉर्चर होतं. पण स्वामी माझ्या सोबत होते, स्वामींची सेवा मी करत होते, त्याच्यामुळे मला या गोष्टींचा काही फरक पडला नाही. कारण अर्थातच आपले कर्म आपल्या सोबत असतात. कोणी कितीही काही बोलू द्या, कोणी कितीही वाईट चिंतायचा प्रयत्न करू द्या, पण शेवटी तुमचे कर्म आणि स्वामी जर आपल्या सोबत असतील तर तुम्हाला
त्या संकटातून, त्या दुःखातून काहीतरी मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. भलेही कोणी जर सांगितलं तुम्हाला तुझं वय आता 40 झालंय, 50 झालंय, तू काय आता आई होऊ शकत नाही, पण तुम्ही काही देव आहात का की तुम्ही त्या एखाद्या स्त्रीला असं म्हणू शकता? तुम्हाला माहितीये, गुरुचरित्रामध्ये आपला एक अध्याय आहे, पिंपळाच्या वृक्षाची सेवा. पिंपळाच्या वृक्षाची ती सेवा त्या लेडीजने केली होती, 60 वर्षाच्या स्त्रीने केली होती, पण त्यांनी पूर्णपणे अपेक्षा सोडलेली होती की मला या जन्मात तरी मुले मिळतील. त्यांनी पुढच्या जन्मी मला काहीतरी संतती प्राप्तीचा म्हणजे संतती प्राप्तीचं सुख मिळावं त्याच्यासाठी त्या सेवा करत होत्या. पण दत्त महाराजांनी त्यांना सांगितलं की नाही, तुला याच जन्मी मुलं होणार म्हणून. आणि इतकी दत्त महाराजांनी जसा आशीर्वाद दिला तसंच दुसऱ्या महिन्यामध्येच त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि गोंडस असे त्यांना बाळ झाले. एक मुलगा झाली, एक मुली झाल्या. म्हणजे अतिशय 60व्या वर्षी, तुम्ही विचार पण करू शकत नाही 60व्या वर्षी की एखादी स्त्री आई कशी होऊ शकते. पण ते गुरुचरित्र ग्रंथाने सिद्ध केलेलं आहे आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीने, स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीने हे सिद्ध आहे की तुम्हाला वय लागत नाही तर 60व्या वर्षी सुद्धा तुम्ही आई होऊ शकता. मग आजकालच्या लोकांना 30-35 जरी वय झालं तरी पण असे का म्हणू शकता की तुम्ही कधीच आई होऊ शकत नाही? तुम्ही स्वामींच्या सेवेत या, तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळणार. भरे तो संतती प्राप्तीचा असू द्या, नोकरीचा असू द्या, विवाहाचा असू द्या किंवा आणखीन काही घरगुतीचे प्रश्न असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, तुम्ही स्वामींची सेवा करा. स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. भले थोडासा टाइम लागेल, पेशन्स ठेवा, संयम ठेवा, पण तुम्हाला तुमची प्रश्न मनासारखी सुटल्याशिवाय राहणार नाहीत. हे तितकंच खरं आहे. कारण आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो तेव्हा स्वामी म्हणजे आपण जर एक पाऊल स्वामींकडे गेलो तर स्वामी आपल्याकडे 100 पावलं येतात. आपला जर प्रश्न स्वामींना सांगितला, कळकळून विनंती केली आणि खरी सत्य परिस्थिती स्वामींना माहिती असते की कशामुळे अडचण येते. बरं, भले आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला ते भोगावं लागतं. मग आपले ते पूर्वकर्म असतात, भले ते वाईट असू द्या किंवा चांगले असू द्या. काहींचे प्रारब्ध चांगले असतात तर काहींचे प्रारब्ध वाईटही असतात. म्हणजे हे प्रत्येकाच्या कर्मानुसार तुम्हाला आजचे दिवस बघायला मिळालेले असतात. पण असं म्हणतात की जे नशिबात नाहीये, आता एखाद्याने म्हटलं की बाबा तुझ्या नशिबात मुलं होणं नाहीच आहे, पण तिच्या नशिबात सुद्धा स्वामींनी संतती प्राप्तीचं सुख दिलेलं असतं. आणि ती खरंच स्वामींची लीला अगाध आहे. स्वामींनी बोललेला शब्द, प्रत्येक शब्द हा खरा ठरतोच. काहीतरी त्याला कारण असल्याशिवाय स्वामी असं कधीच म्हणत नाहीत. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही जेव्हा स्वामींच्या सेवेत येता, स्वामींची सेवा करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, सगळ्या प्रश्नांना मार्ग मिळतो. आणि एक दिवस असा येऊन जातो की तुम्ही स्वतःहून म्हणाल की नाही स्वामी, जर मी याच्या अगोदरच जर तुमच्या स्वामींच्या सेवेत आले असते तर माझे किती प्रश्न मार्गी लागले असते, एवढा उशीरही झाला नसता आणि कधीच मला जे सुख पाहिजे ते मिळालं पण असतं. पण आपला म्हणतो ना, जेव्हा आपली योग्य वेळ येते आणि स्वामींना वाटतं की बाबा ह्या भक्ताला आपण स्वामी सेवेत आणावं, तेव्हाच आपण स्वामी सेवेत येतो. आपल्या हातात असं काहीही नाहीये. जेव्हा स्वामींच्या मनातून येईल ना की आपण याला आणावं म्हणून, स्वामी सेवा याच्या हातून आपण करून घ्यावी, तेव्हाच तो भक्त स्वामींची सेवा करू शकतो. आपण फक्त बोलणारे माध्यम आहोत की बाबा तू स्वामींची सेवा करतेस, तू स्वामींचा भक्त आहेस, माझ्या हातून एवढी सेवा झाली. काही नाही आहे, हे फक्त बोलण्याचं साधन आहे. पण आपल्याकडून करून घेणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. आणि परब्रह्मा पुढं आपल्याला जे वाटतं ना मनातलं ते सगळं सांगा. इथल्या तिथल्या तिसऱ्या माणसाला सांगण्यापेक्षा तुम्ही परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना सांगा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. हे तितकंच खरं आहे आणि हा माझा स्वतःचा विश्वास आहे. तर घोरकशोधन स्तोत्र माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर बरेच घोरकशोधन स्तोत्राच्या सेवेचे व्हिडिओ आहेत. तुम्ही गुगलला जरी टाकलं घोरकशोधन स्तोत्र काय आहे तर 5 कडव्यांचं हे तुम्हाला घोरकशोधन स्तोत्र मिळून जाईल. पण ते दिसायला जरी छोटं वाटत असेल तरी सुद्धा त्याचे जे काही अनुभव आहेत, जे काही फळ आहे ते अतिशय अतिशय अप्रतिम आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतः घोरकशोधन स्तोत्र वाचता, ऐकता, बोलता, तेव्हा तुम्हाला त्या
सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत आणि गोरक्षोधन स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे ना, साक्षात दत्त महाराजांनी आपल्याला संकट निवारणासाठी तो दिलेला मंत्र आहे. तर ह्या ताईंनी सुद्धा ही सेवा केली, त्यांच्या संतती प्राप्तीचं सुख त्यांना मिळालं. आणि जेव्हा लोक जी बोलत होती तू वांजोटी आहेस किंवा आणखीन काही वाईट साईड बोलत होती, तीच लोक आज म्हणतायत की खरंच स्वामींनी तुमच्या पदरामध्ये सुख दिलं. म्हणजे म्हणतात ना, जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याला कोणी साथ देणारं नसतं, आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा जी आपल्याबद्दल वाईट बोलणारी लोक सुद्धा चांगली बोलायला लागतात. त्याच्यामुळे तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आज नाही उद्या ते तुम्हाला चांगले बोलणारच आहेत. फक्त तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत राहा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वामींची सेवा करा. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.